पुढच्या बातमीकडे जाऊया। पुढची बातमी आहे चंद्रपुरातून। चंद्रपूरमध्ये भाजपनं मोठा चमत्कार केल्याचं दिसलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मतानं महापौरपदी विराजमान झाल्यात। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौरपदी निवड झाली। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचं महापौरपद सव्वा वर्षांच्या टर्ममध्ये वाटून घेण्यात आलंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिलाय। आज सकाळीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली होती। या बैठकीत खटके उडाल्यामुळे संदीप गिऱ्हे रागानं बैठकीतून बाहेर पडले। तर भाजपचे नेते किशोर जोरगेवार आणि बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघूया। या संपूर्ण विजयाचं श्रेय, या सर्व रणनीतीचं श्रेय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी हे गठबंधन निर्माण केलेलं आहे। चंद्रपूर पॅटर्न अस्तित्वामध्ये आलेला आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा या सर्वांना एकत्रित घेत विकासाच्या साठी म्हणून पुढे जायचं ही भूमिका आमची आहे। सत्ता स्थापनेपूर्वीच जर असे वाद असतील तर महापौर झाल्यानंतर किती वाद होतील आणि जे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे तो कसा पूर्ण होईल। ज्या उद्दिष्टाने चंद्रपूरच्या जनतेने महानगरपालिकेला मतदान केलं विकासाकरता, की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, दोन्ही सरकार चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या विकासाला मदत करेल, ही भूमिका सर्व नगरसेवकाच्या मनात आली आणि म्हणून त्या ठिकाणी असं परिवर्तन झालं। खरं तर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। त्यांनी 2 गटात केलेल्या वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रयोग नाही आहे, हा प्रयोग नाही आहे। नगरसेवक कंटाळलेले होते। तर चंद्रपूरचं महापौरपद भाजपला मिळालं आणि त्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी शुभेच्छा दिल्यात। माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत। महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन। दरम्यान ठाकरेंची शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला चंद्रपुरात मदत करणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी दिली होती। त्यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही। त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे। उभाटा ज्या पद्धतीने बोलत होती, मनसेने पाठिंबा दिल्यानंतर ज्या पद्धतीने आक्रमकतेने बोलत होती, आता त्या संजय राऊतनी त्या आक्रमक पद्धतीने बोललं पाहिजे। तुमच्या स्वतःचे सांभाळता येत नाही हे त्याहून सिद्ध होतंय। कुणाचा कमीपणा आहे हा उभाटाचा कमीपणा आहे। उभाटाचा कंट्रोल आता पक्ष कार्यकर्त्यावर राहिलेलं नाहीये आणि पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्या मनस्थितीत नाहीत, म्हणून ते आता त्यांना सोडून जायच्या मनस्थितीत जे होते त्यांनी ते आज उघडपणे त्यांनी पाठिंबा देऊन दर्शवलेला आहे। तर चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीचा भाग म्हणून पाठिंबा देणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। त्यामुळे याचे परिणाम महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असं सपकाळ यांनी म्हटलंय। तर परभणीतही आम्ही आमच्या सोयीनं वागायचा का, असा खोचक सवाल सपकाळांनी ठाकरेंच्या शिवसेनेला केलाय। घोडेबाजार निश्चित झालाय। 1000 कोटीचा सुधीर मुनगंटीवारांचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे। आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद ते महागात त्यांनी विकत घेतलंय। आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही। जी काही झाली आहे ती उभाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली। वास्तविक पाहता उभाटा हा मविचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं, मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही
आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही. परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो. तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का, असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे. पुढची बातमी. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये ईट रोडवर हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. निवडणुकीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी